हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आपल्या इथे नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या जवळचं स्वागत करते. तर इथं सकाळची पूजा झाली होती. आता सकाळचं स्वयंपाक करायचं होतं, मला तेच करून घ्यायला घेतलं होतं. तर इथं आलूची भाजी आणि चपाती करायची होती, मला तेच करायला घ्यायचं. तर इथं छान असं पूजा केलं होतं सकाळी मी, तुम्ही बघू शकता. पूजा ते करून झालं होतं, मग लगेच इथं पीठ ते चुरून घेतलं होतं आणि भाजीची तयारी झाली होती माझी इथं. मग आलू ते कट करून ठेवलं होतं, आलूची भाजी करायची होती मला. मग इथं तेल ते टाकून घेतलं होतं भगोण्यामध्ये, मग जिरे आणि टिक्के ते टाकून घेतलं होतं त्याच्यामुळे. तेल गरम झाल्या पाहिजे, तुम्ही बघू शकता. टिक्के जिरे ते गरम झाल्या पाहिजे. मग नंतर इथं अद्रक लसूणचं पेस्ट टाकून घेतलं होतं. मग लगेच इथं कांदा देखील टाकून घेतलं होतं. कांदा छान असं परतून घेतलं होतं आणि थोडंसं कढीपत्ता देखील टाकलं होतं त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. मग छान असं तेलामध्ये खालीवरी करून घेतलं होतं त्याला. आणि एक टमाटो कट करून घेतलं होतं, ते सुद्धा टाकून घेतलं होतं त्याच्यामध्ये तेलामध्ये. मग ते त्याला व्यवस्थित मिक्स करून मग चला 5 मिनटासाठी झाकून ठेवलं होतं. म्हणजे टमाटे छान असं शिजतात त्यामुळं तेलामध्ये. त्याला चांगलं मॅश तेन करून इथं थोडंसं मीठ तेन टाकून घेतलं होतं. मग लगेच 4 आलू कट करून घेतलं होतं, म्हणजे त्याचं वरलं साल तेन काढून चांगलं त्याला कट करून घेतलं होतं, पाण्यामध्ये ठेवलं होतं मी कट करून. मग लगेच इथं भगोण्यामध्ये आलू टाकून त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि 2 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं थोडंसं वाफतील म्हणून. मग लगेच इथं त्यानं छान असं वाफले होते आणि हळद टाकून घेतलं होतं 1 चमचा आणि धनिया पावडर टाकून घेतलं होतं 1 चमचा आणि 2 चमचे लाल मिरची टाकून घेतलं होतं. आणि सिंपलची अशी भाजी आहे, खरंच एकबार ट्राय करा, खूप छान झाली होती भाजी आहे. आणि शेंगदाण्याचं देखील कूट टाकून घेतलं होतं मी. शेंगदाण्याचं कूट पण टाकून छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं होतं आणि याच्यामध्ये गरम पाणी केलेलं ते टाकून घेतलं होतं ग्लासभर. आणि ग्लासभर पाणी गरम करून ठेवलं होतं मी याच्या अगोदर, भाजी करण्याच्या अगोदर. मग लगेच इथं गरम पाणी त्याने टाकून छान असं शिजायसाठी ठेवून टाकून दिलं होतं. आणि मला चपात्या देखील करायची होती मला, मग ते सुद्धा करून घेतलं होतं. त्याच्या अगोदर इथं पीठ चुरून ठेवलं होतं मी, तुम्हाला दाखवलं होतं फर्स्ट. मग इथं पीठ त्यांनी चुरून घेतलं होतं पहिलंच आणि छान असं चपात्या त्यांनी लाटून झाले होते माझी, तुम्ही बघू शकता. खरंच भाजी खूप छान झाली होती आलूची, तुम्ही बघू शकता, खूप छान झालं होतं. आणि सगळं स्वयंपाक झालं होतं माझं. आज काय मला डबा बांधायचं नव्हतं, आज सुट्टी होतं त्यामुळं स्वयंपाक झालं होतं माझं आणि जेवणसुद्धा करायचं होतं मला. आणि निवांतच होतं आज, त्यामुळं बाहेर बसलो होतो मी आणि सगळे कामं झाले होते त्यामुळे बाहेर बसलो होतो. आणि हे शॉप झाले होते म्हणून निवांत बाहेर बसलो होतो. आणि खूप छान वाटतं असं पावसाळ्यामध्ये निघलं तर बाहेर बसायला खूप छान वाटतं, त्यामुळे बाहेर. त्या कॅमेऱ्यामध्ये बोलताना बाजूचे लेकरं बघला तर त्यामुळे मला काय सुधारलं नव्हतं, त्यामुळे तिकडे इकडे बघलं होतं. मग काही कामासाठी बाहेर गेले होते. मग येतावेळेस दूध पाकडी आणा म्हणून सांगलं होतं, मग तेच आणले होते. ब्लॅक कवरमध्ये दिसत असत तुम्हाला. तर व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आजच्याला एवढंच, भेटू, द्या, बाय.